प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज अगदी गावरान पद्धतीने ओल्या चवळीच्या शेंगांची झटकीपट बनणारी भाजी दाखवणार आहे. या चवळीच्या ओल्या आणि कोवळ्या शेंगा आहेत, ज्या मी स्वच्छ करून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक. तुम्ही यापेक्षा बारीक चिरणार असाल तरीही चालतील. यामध्ये मी एक बटाटा बारीक चिरून घातलेला आहे. बटाटा आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल, पण बटाट्यामुळे देखील चव छान लागते. तर शेंगा छान बारीक करून धुवून घेतलेल्या आहेत. एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि या ज्या धुवून घेतलेल्या शेंगा आहेत आणि बटाटा आहे ते घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजी डायरेक्ट पाण्यात फोडणी घालण्यापूर्वी अशा पद्धतीने भाजून घ्यायची, त्यामुळे चव खूप छान लागते आणि शेंगा मस्त अशा तुपकट लागतात. त्यामुळे शेंगा आणि बटाटा मस्त रंग बदलेपर्यंत छान असं हे परतून घ्यायचं आहे. मीठ टाकून नुसतं देखील शेंगा या खायला छान लागतात. जसं मी सांगितलं, बटाटा आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. बटाट्यामुळे याचा फ्लेवर आणखी वाढतो, त्यामुळे मी यामध्ये बटाटा घातलेला आहे. तर साधारणतः ज्या शेंगा जून होत्या त्याचे बिया काढलेल्या आहेत, म्हणजे चवळी आहे कोवळी आणि बाकीच्या कोवळ्या शेंगा आहेत. तर भाजी चांगली मिक्स करायची आणि साधारणतः 1 मिनिटभर झाकून ठेवायची आणि वाफेवर शिजवून घ्यायची. पाणी न घालता अशा पद्धतीने ज्यावेळेस चवळीच्या शेंगा भाजून घेतो, तर हे बघा, त्याचा फ्लेवर खरंच खूप छान लागतो. 1 मिनिटामध्ये साधारणतः चटचटीत भाजलेल्या आहेत आणि सॉफ्ट होतात आणि भाजी देखील झटकन होते. पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं. तर एकसारखी भाजी सोडून द्यायची नाही आहे. तर सुरुवातीचे 1-2 मिनिट भाजी झाकूनच शिजवायची आहे. तर हे पहा, आता शेंगा परफेक्ट भाजलेल्या आहेत. शेंगांचा रंग बदललेला आहे. तर 1-2 मिनिट अशा पद्धतीने शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. आता भाजलेल्या शेंगा आणि बटाटे मी एका भांड्यात काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण भाजी फोडणी टाकणार आहोत. तर शेंगा भाजून घेतल्यामुळे कढई साधारणतः काळपट झालेली आहे, पण यामध्येच मी भाजी फोडणी टाकणार आहे. तर पुन्हा 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा. तर खूप कमी साहित्य लागतं, फक्त कांदा आणि टोमॅटो घालून ही भाजी खूप छान होते. तर बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटकीपट भाजी होते ही. कांदा पटकन भाजण्यासाठी यामध्ये नेहमी थोडंसं मीठ घालावं, जेणेकरून कांदा भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. तर अगदी घाईची वेळ असेल आणि चवळीची भाजी करायची असेल तर खूप पटकन बनते ही. कोणतीही विशेष तयारी करण्याची काहीच गरज नाही आहे. हे बघा, कांद्याचा रंग बदलला की यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. टोमॅटो देखील चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो साधारणतः परतला की यामध्ये मी अगदी थोडीशी हळद टाकते आणि 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी. तर कोल्हापुरी कांदा लसूण चटणीमुळे कोणतीही भाजी आमटी असो झटपट बनते, शिवाय चवीला देखील छान लागते. हे बघा, तुम्ही तुमच्याकडे असणारा कोणताही मसाला म्हणजे कोणतीही चटणी वापरली तरीही चालेल. तर चटणी टाकून चांगलं परतायचं आहे. यामध्येच मी मीठ घालणार आहे. मीठ अशा पद्धतीने घातल्यास भाजीला छान लागतं. कांदा भाजताना देखील थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना अंदाजे आणि जपूनच घालायचं आहे. आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगा आणि बटाटे घातलेले आहेत. शेंगा आणि बटाटे घालून पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर रंग बघू शकताय तुम्ही, अजिबात रंग बदललेला नाही आहे. बनणारी ही भाजी चवीला खरंच खूप छान लागते आणि सीझनमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या नेहमी खाल्ल्या पाहिजेत. तर या भाज्या 12 महिने अवेलेबल नसतात, त्यामुळे ज्यावेळेस ज्या सीझनला असतील अवेलेबल तेव्हा नक्की खा. ओल्या चवळीच्या शेंगांची भाजी खूप छान लागते. याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात. रसभाजी करतात, रस्सा करतात, याची आमटी बनवतात, पण याची सुक्की भाजी खूप छान लागते.
भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे. मीठ वगैरे आपण आधीच घातलं आहे. आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे. तर मी एक पाववाटी पाणी इथे घातलेलं आहे. पाणी घालून मिक्स करायचं आणि झाकून ठेवायची आणि 1-2 मिनिटभर मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे. तर हे बघा पाणी आटलेलं आहे. तर फक्त चवळी घालणार असाल तर पाणी न घालता देखील छान शिजते. इथे बटाटा घातला होता त्यामुळे मी थोडं पाणी घातलेलं आहे. जाडं-भरडं दरदरीत असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तर शेंगदाण्याच्या कुटामुळे देखील चव छान लागते. तर हे पण ऑप्शनल आहे. शेंगदाण्याचं कूट नसेल आवडत तरी साध्या पद्धतीने देखील भाजी चवीला छान लागते. शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा झाकून ठेवायचं आणि एक वाफ फक्त काढून घ्यायची आहे. आणि बघा झटकीपट मस्त गावरान पद्धतीने ओल्या चवळीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.